वाशिमच्या बाबुळगाव येथील अनिकेत सादुर्डे या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आली आहे। गावात रात्री नानमुखाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत डीजेवर नाचण्यासाठी गेला। त्यानंतर तो घरी परतला नसल्यानं सादुर्डे यांच्या कुटुंबियांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी अनसिंग पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ 9 पोलीस पथकं रवाना केली। घटनास्थळी डॉग स्क्वॉड पाचारण करत गावात तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यामध्ये 5 पाणीपत्र लिहित 60 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली असून पोलिसांना माहिती देऊ नका असं या पत्रामध्ये उल्लेख आहे। सकाळपासून पोलीस यंत्रणा अनिकेत आरोपीच्या बद्दलची माहिती गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत। तुमचा मुलगा बेपत्ता झालाय, काय घडलं होतं नेमकं केव्हा? माझा मुलगा अनिकेत संध्याकाळी 8:30 वाजता जेवण करून गेला। गावात नानमुखाचा कार्यक्रम होता, घरी तो परतलाच नाही। डीजेवर डान्स करायसाठी जातो म्हणे, आम्ही जेवण केलं, आम्ही झोपलो। नंतर मला 2 वाजता आईनं उठवलं की मग पोरगं घरी आलं नाही, जाऊन पाय। मग मी तिकडे गेलो, ज्याच्या घरी ज्ञानेश्वर ढवळीचं लग्न होतं तिथं जाऊन विचारलं। ते म्हणले मग की कार्यक्रम झाला म्हणे, आता झाले असं आला असं तर इथं काही नाही रे। नंतर बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली, बहिणीच्या घरी नाही आढळला। ते सुरुवातीला मी जेव्हा दरवाजा उघडला त्यावेळेस दारातच चिठ्ठी होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। काय होतं चिठ्ठी? तर त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की बुवा तू 60 लाख रुपये घेऊन ये, तो पोरगा आमच्या ताब्यात आहे, तू पोलिसाला कळवू नको, असं मी 2-4 वाक्य वाचले, तेवढं काही वाचलं नाही। किती पानाचं पत्र होतं? 5 पानाचं पत्र होतं। हिंदीत होतं मराठीत? हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाहत होतं। अच्छा, रात्री किती वाजता तक्रार दिली पोलिसात? पोलिसात रात्री 2:30-3 वाजता समजा। रात्रीपासून पोलीस आहेत तिथं? हो, तिथं गेल्यानंतर ते सगळे आले, 112वर फोन केला, ते आले, तेव्हा तिथे येऊन रिपोर्ट द्या। नंतर त्याची यंत्रणा कामाला लागली। सर, बाबुळगाव येथे काय प्रकार घडला? बाबुळगाव येथे काल 12/3/2025च्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो 14 वर्षाचा आहे, तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली। 140(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण 9 पथके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले, पीडिताच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। NTV न्यूज मराठी, वाशिम।